मला आवाज येतोय का बघा? चला सर्वांना गुड मॉर्निंग. लिंक शेअर करा. यस, चला बघा आवाज येतोय का सांगा. यस, येतोय येतोय सर्वांना आवाज येतोय. ओके चलो यस, लिंक शेअर करा पटापट, लिंक शेअर वगैरे करा. चला ओके, चला बघा आज आपलं दुसरं सेशन आहे आणि सराव प्रश्न घेणार आहोत आपण आज. सराव प्रश्न चालू आहे. चला यस ओके बघा, दुसरा पहिलाच क्वेश्चन आपला प्रार्थना समाजाच्या संदर्भात आहे. बघू आपण आता या प्रार्थना समाजावर आयोगाने पाठीमाग 2021 2022 ला सलग प्रश्न विचारलेले आहेत. 21-22 मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आयोगाने सलग प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि बरोबर याच्यामध्ये बघायचंय आपल्याला की प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं त्यांनी सांगितलंय. आता बघा काय म्हणतोय, प्रार्थना समाजाच्या सदस्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलं होतं का? यस. कोणकोणत्या प्रार्थना समाजाच्या सदस्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलंय? तर त्याच्यामध्ये आहेत गोपाळ कृष्ण गोखले. बघा गोपाळ कृष्ण गोखलेंनी भूषवलंय. त्याच्यानंतर न्यायमूर्ती चांदावारकर. बघा न्यायमूर्ती चांदावारकर या दोघांनी प्रार्थना समाजाचे सदस्य आहेत, पण यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आता याच्या आधी आपल्याला प्रार्थना समाजाकडे जावं लागेल. 31 मार्च 1867 ला प्रार्थना समाज मुंबईमध्ये स्थापन झाला. 31 मार्च 1867 ला. आणि याचे संस्थापक आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे याचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. यांनी प्रेरणा कुणाकडून घेतली होती? तर केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांना महाराष्ट्रामध्ये ब्राह्मो समाजाची शाखा स्थापन करायची होती, पण केशवचंद्र सेन हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटत होते की एवढा कट्टर हिंदुत्ववाद आपल्याला जमणार नाही. आपला महाराष्ट्रात सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे, म्हणून आपल्याला सगळ्या लोकांना सोबत घेऊन जायचं आहे. म्हणून यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. याचे वैचारिक संपादक कोण आहेत? याच्यावर अजून प्रश्न नाही आला, पण येऊ शकतो. राघव भांडारकर. राघव भांडारकर याचे वैचारिक संपादक म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर याचे सदस्य कोण कोण आहेत? या सदस्यावर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारले. लक्षात ठेवा, हे पाठ करून घ्यायचे तुम्हाला. याचे सदस्य बघा, याचे सदस्य न्यायमूर्ती रानडे. त्याच्यानंतर वर लिहिलेले आता गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा गोपाळ कृष्ण गोखले. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे याचे अध्यक्ष सदस्य आहेत. त्याच्यानंतर दुसरं नाम जोशी. नाम जोशी आहे. त्याच्यानंतर बाहू महाजन. बाहू महाजन. त्याच्यानंतर न्यायमूर्ती आता वर बघितलेले आपण चांदावारकर. चांदावारकर पण आहे. त्याच्यानंतर वामन आबाजी मोडक. वामन आबाजी मोडक हे यांचे संस्थापक सदस्य होते. 2 महिला पण होत्या मध्ये, सरस्वतीबाई जोशी. सरस्वतीबाई जोशी म्हणजे ग.बा. जोशींच्या पत्नी. आणि दुसरं होतं पंडिता रमाबाई. एवढ्यांचा मध्ये सहभाग होता. या समाजाची श्रद्धा कोणत्या पंथावर आहे? तर भागवत पंथावर आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मला वाटतंय 24 चा काय तर प्रश्न आहे, सत्यमेव जयते. लक्षात आलं का? यांचं ब्रीद वाक्य बघा, ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावर सत्यमेव जयते याच्यावर प्रश्न विचारला त्यांनी. ब्रीद वाक्य काय आहे हे पण लक्षात आलं पाहिजे तुमच्या. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाशी संबंधित साहित्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय राज्यसभेला. यांच्याशी संबंधित साहित्य, तर यांच्याशी संबंधित साहित्य प्रार्थना संगीत आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर
यांचा प्रसार प्रचार करणारं वर्तमानपत्र होतं कोणतं? सुबोध पत्रिका. आणि त्याच्यानंतर प्रार्थना समाजाचा इतिहास हे पण यांचं पुस्तक आहे एक लिहिलेलं, याच्यावर प्रश्न पडलेला आहे. हे तुमच्या लक्षात असावं, एवढी अतिशय महत्वाची माहिती आहे. याच्यानंतर या समाजाने रात्रशाळा चालवली आहे. बघा, रात्रशाळा, त्याच्यानंतर कामगार शाळा, हे एकंदरीत यांनी सुरू केलेलं काम होतं. रात्रशाळा, कामगार शाळा यांनी चालवलेल्या आहेत. त्याच्यानंतर अनाथ बालिका आश्रम पण काढलेला आहे या समाजाने. विशेषतः कोण काढले तर न्यायमूर्ती रानडेंनी अनाथ बालिका आश्रम पंढरपूर मध्ये काढलेलं होतं. म्हणजे हे पहिलं वाक्य तर अगदी बरोबर आहे. या समाजाला सत्यशोधक किंवा ब्राह्मणेतर समाजासारखे व्यापक जन आंदोलन उभारता आलं नाही, हे पण बरोबर आहे. का बरं माहितीये का उभारता आलं नाही याच्या पाठीमागचं कारण, तर ही एवढी महत्वाची, भरपूर महत्वाची माणसं होती, पण ही नंतरच्या कालखंडात वेगवेगळ्या घटकात कुठेतरी अडकून पडले. याने एक क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात एंट्री मारली आणि मग यांच्याकडे थोडस बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. प्रार्थना समाज हे पंढरपूर, वाई, विलेपुर्ले या ठिकाणी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. हे पुढचा क्वेश्चन असेल तुमचा, लक्षात ठेवा. हे पुढचा क्वेश्चन असेल, ह्याला आयएमपी करून ठेवा. प्रार्थना समाजामार्फत उभारण्यात आलेली अनाथ आश्रम कुठं कुठं होती? बघा, अनाथ बालिका आश्रम. आता अनाथ बालिका आश्रम म्हणलं की मग आपल्या डोळ्यासमोर एक भाग असा येतो, तो म्हणजे कुणाचा? तर महात्मा फुलेंनी अनाथ बालिका आश्रम काढलं होतं सगळ्यात पहिल्यांदा, महात्मा फुले. त्याच्यानंतर मग आपल्या इकडं न्यायमूर्ती रानडेंचं पण अनाथ बालिका आश्रम आहे. आणि त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांचं पण अनाथ बालिका आश्रम आहे. लक्षात आलं का? हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तिघांची अनाथ बालिका आश्रम आहेत. महर्षी केशव कर्वे यांनी पण काढलंय, पण पहिलं अनाथ बालिका आश्रम महात्मा फुलेंनी काढलं होतं आणि याला नाव दिलं होतं व्हिक्टोरिया आश्रम म्हणून. लक्षात ठेवा, काय नाव दिलं? व्हिक्टोरिया आश्रम, असं महात्मा फुलेंनी नाव दिलेलं होतं अनाथ बालिका आश्रमाला. याच्यात 3 शाखा म्हणजे पंढरपूर, वाई, विलेपार्ले. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाने आपल्या सभासदांची नावे गुप्त ठेवली, हे मात्र चुकीचं आहे. म्हणून अ ब क कुठं आहे? बघा, अ ब क दिसतंय का तुम्हाला? बघा, पर्याय क्रमांक किती? 3. अ ब क उत्तर बरोबर आहे. प्रार्थना समाजाने सभासदांची नावं गुप्त ठेवली नव्हती. तर प्रार्थना समाजाने नाव ही गुप्त कोण ठेवली होती? तर परमहंस सभेने ठेवली होती. परमहंस सभा ही सभा कधीची होती? 1849 मध्ये स्थापन झालेली परमहंस सभा, जी कुठं स्थापन झाली होती? मुंबईमध्ये सभा स्थापन झाली. हे पण कोण केलं होतं? तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केले. दादोबा पांडुरंग तरखडकर याच्यावर पण आयोगाचा प्रश्न आहे. 22 मध्ये काहीतरी प्रश्न विचारलाय की जाती संस्था नष्ट करणे. बघा, या उद्देश काय होता? जाती संस्था काय करायची होती? यांना नष्ट करायची होती. कोणत्या सभेला? परमहंस सभेला. जाती संस्था किंवा अस्पृश्यता नष्ट करायची होती. अस्पृश्याच्या हाताने भोजन. आता राज्यसेवेचा प्रश्न आहे हा. राज्यसेवेला असं विचारलं होतं की हे एक ब्रीद वाक्य एका विशिष्ट समाजाचं आहे. चुकीचं आहे. ते ब्रीद वाक्य फक्त परमहंस समाजाचं आहे. काय परमहंस समाज काय म्हणत होता? इकडे जाऊ आपण, हे इथं बघा काय परमहंस काय म्हणत होतो माहितीये का? अस्पृश्याच्या हाताने भोजन. बघा, अस्पृश्याच्या हाताने काय? भोजन. त्याच्यानंतर ख्रिश्चनाच्या हाताने ब्रेड. ख्रिश्चनाच्या हाताने काय? ब्रेड. आणि त्याच्यानंतर मुस्लिमांच्या हाताने काय? पाणी. मुस्लिमांच्या हाताचं पाणी. हे एकंदरीत कोण होतं? तर कोणती सभा सांगत होती? परमहंस सभा. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एवढं जर तुम्ही केलो तर कशाला जात रे प्रश्न तुमचा? जाणारच नाही वागानो, प्रश्न जाणार नाही. लक्षपूर्वक ऐका. चला पुढे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने नकारात्मक भूमिका बजावली आहे? बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेबाबत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने नकारात्मक भूमिका बजावली होती? आता हे तुम्हाला सगळं माहित आहे. राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन 28 डिसेंबर 1885 ला हे पहिलं अधिवेशन सुरू झालं होतं. कुठं चालू झालं होतं? मुंबईला. त्याच्यानंतर या अधिवेशन जे नियोजित होतं ते नियोजित होणार होतं पुण्यात. आणि पुण्यात जर झालं तर याची सगळी जबाबदारी कोण घेणार होती? सार्वजनिक सभा. जर झालं तर सार्वजनिक सभेचे नेते कोण? सीताराम हरी चिपळूणकर यांनी ह्याचं नियोजन केलं सगळं. केसरी मधून नाव बी आलं बरं का,
की हे होणार आहे. आणि हे जर समजा पुण्यामध्ये झालं पोरांनो, तर हे लक्षात ठेवा, हे पुण्यामध्ये कुठं होणार होतं, तर हे अजून कुठल्या बऱ्यापैकी साहित्यात उपलब्ध नाही. हे लक्षात ठेवा, पुण्यामध्ये जर अधिवेशन झालं तर हे अधिवेशन होणार होतं हिराबागेमध्ये. पुण्यामध्ये जर अधिवेशन झालं तर हे अधिवेशन कुठं होणार होतं, हिराबागेमध्ये हे अधिवेशन होणार होतं. लक्षात आलं, हिराबागेत अधिवेशन व्हावं असं ठरलेलं. आणि हे अधिवेशन मुंबईमध्ये झालं. मुंबईमध्ये झाल्यानंतर अधिवेशनाचे मूळ जे आपले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जनक किंवा ज्याला सचिव म्हणतो, ते होते एओ ह्यूम. यांच्या डोक्यात होता आपण भारतीयांच्या मध्यस्थीने इंग्रजांच्या भारत आणि इंग्रज यांच्या मध्यस्थीने काय लोकांच्या मनातला असंतोष आपल्याला बाहेर काढायचा आहे. यासाठी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. लक्षात आलं. नकारात्मक भूमिका बजावणारे कोण कोण आहेत, तर लॉर्ड रे. हा जो लॉर्ड रे ना, हा कोण आहे, तर तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर होता हा. बघा, तत्कालीन मुंबईचा कोण आहे, गव्हर्नर आहे. आणि याला डोक्यात होतं की हा राष्ट्रीय काँग्रेसचा नियोजित अध्यक्ष होणार होता. हा नियोजित अध्यक्ष होता. लॉर्ड डफरीने याला बाजूला काढले. म्हणून लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा, लॉर्ड डफरीन किंवा डीएम वॉलेस हा कोण होता, तर डफरीनचा पीए आहे. त्याच्यानंतर लॉर्ड डफरीन आहे. त्याच्यानंतर काय केलं होतं, अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते. अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न करणारा व्यक्ती होता हा. अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न कितीच्या अधिवेशनाला, 1800 कितीच्या, 88च्या. 1888चं जे अधिवेशन झालं कुठं, अलाहाबाद. बघा, अलाहाबादचं जे अधिवेशन झालं, या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे म्हणून अ ब क याचं उत्तर आहे पोरांनो. बघा, कुठं आहे अ ब आणि क म्हणून पर्याय क्रमांक किती उत्तर आहे, 2. आता विल्यम वेडनबर्न आणि हेनरी कॉटन ही जी 2 लोक आहेत, या 2 लोकांवर प्रश्न आलेले आहेत बरं का. कसे प्रश्न आलेत ह्याच्यावर PYQY पोरांनो. काय प्रश्न आलाय माहितीये का, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना करत असताना ॲलन ह्यूम यांना कोण मदत केली, तर ह्यूम यांना मदत करणारे इंग्रजांचे अधिकारी येते. ह्यूम यांना मदत करणारे कुणाचे, इंग्रजांचे अधिकारी म्हणून यांची ओळख आहे. दुसरं तुम्हाला माहित आहे का, विल्यम वेडनबर्न राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाचा अध्यक्ष आहे, तर कितव्या अधिवेशनाचा, 5व्या अधिवेशनाचा अध्यक्ष. 1800 किती मध्ये, 89 मध्ये भरलेलं अधिवेशन कुठलं, हे मुंबईचं अधिवेशन. हेनरी कॉटन हे कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत, हे पण मुंबई राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे. 1900 कितीचं, 4. 1900 राष्ट्रीय काँग्रेसच्या INC चे अध्यक्ष आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेस. 1904च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण अध्यक्ष आहेत, हेनरी कॉटन हे याचे अध्यक्ष आहेत. आणि विल्यम वेडनबर्न 5व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. हे तुम्ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. यस, नेटवर्क इश्यू नाहीये, आमच्याकडे फुल चालू आहे. हा, तुमचा इश्यू असेल, इकडं काहीच अडचण नाहीये. लक्षात आलं. चला बघा, तुम्ही थोडंसं रेंज मध्ये या, व्हिडिओची क्वालिटी वाढवा. एकदम जबरदस्त चालू आहे लेक्चर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला पुढे जाऊ आपण. जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या लोहपोलाद कारखान्याची कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी स्तुती केली होती, असं काहीतरी सांगितलंय. बघा काय काय म्हणतंय, जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या, म्हणते बघा काय म्हणालंय, जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या लोहपोलाद कारखान्याची कोणत्या व्हॉइसरॉयने स्तुती केली होती. आता कोणत्या व्हॉइसरॉयने स्तुती केली होती, तर आता इथं एकंदरीत जर आपण बघितलं, जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला कारखाना कधी होता, हे आपण बघितल्यावर बऱ्याच गोष्टी कळतील तुम्हाला. बघा, आता जमशेदजी टाटा यांनी 1900 किती मध्ये, 7. बरं का, बघा कधी, 1907 मध्ये जमशेदपूर. आता हे जमशेदपूर आजचं कुठं आहे, झारखंड मध्ये आहे. तेव्हाच ते कुठं होतं, तर ते बिहार मध्ये होतं. कुठं होतं ते, बिहार मध्ये. 1907 जमशेदपूरला त्यांनी हे कारखाना स्थापन केला होता. आणि हा कारखाना स्थापन करत असताना त्यांनी अगोदर एक कंपनी बघितली होती, कामा कंपनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. आता ही कामा कंपनी कुठं आहे, तर ही कंपनी आहे इंग्लंड मधली. आणि या कामा कंपनीचा आदर्श ठेवून कुणाच्या सल्ल्याने, तर दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा,
दादाबाई नौरोजी यांच्या सल्ल्याने, दादाबाई नौरोजी यांच्या सल्ल्याने त्यांनी ती स्थापना केली होती. कशाची स्थापना केली होती? या टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना कधी झाली? 1907 ला. 1907च्या काळात याच्यातला एक बी गव्हर्नर नाहीये. 1907चा जर कालखंड बघितला तर एक बी गव्हर्नर नव्हता. कारण लॉर्ड आयर्विनची जी कालखंड आहे ना, लॉर्ड आयर्विन कधी आलता आपल्याकडे? तर 1926 ला आलाय. 26 ते 31च्या दरम्यान. हा 1900 कितीला आलता? 16 ते 21 ची कालखंड आहे. लॉर्ड एल्गिन 1894 ते 98च्या दरम्यान हा आलता. लॉर्ड लिनलिथगो 1936 ला आलता आणि 1944 पर्यंत आहे. म्हणजे हे एक कोण आहेत? गव्हर्नरचा कालखंड किंवा व्हाईसरॉयचा कालखंड आहे. मग आता जमशेदजी टाटा यांचा कारखाना स्थापन झालाय कधी? 1907 ला. मग 1907च्या काळात कोण होता गव्हर्नर? तर कोणीच नाहीये. पण यांची स्तुती करणारा जर व्यक्ती जर कोण असेल तर त्याचं नाव काय माहिती आहे का? तर त्याचं नाव आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी यांची काय केली? स्तुती केली होती. का आले उत्तर तुमचं? बघा, लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी काय केली होती? यांची स्तुती केली आहे. लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी स्तुती केली होती की कारखाना सुंदर आहे. आणि वास्तविक जर बघितलं आपण तर या कारखान्याचं वैशिष्ट्य असं होतं, जेव्हा आपल्याकडे दुसरं महायुद्ध चालू होतं बघा, दुसरं महायुद्ध चालू असताना 1939 ते 45 या काळात जे रणगाड्यासाठी वापरलेलं जे पोलाद आहे, म्हणजे वापरलेलं जे पोलाद, हे सगळं पोलाद टाटांचं होतं. आणि इथूनच हा कारखाना किंवा जे काही होतं ते हा जगभर गाजला. कारण या कालावधीमध्ये यांच्या रणगाड्यावर काही जर बॉम्ब पडले किंवा जर काही गोळ्या जर लागल्या किंवा रॉड लागले तर रणगाड्या टकाटक असायचे, कारण लोखंड टाटांचं होतं. म्हणून आजही खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतातला हा पहिला लोह पोलाद कारखाना आहे. सांगायची गरज नाहीये, प्रश्न याच्यावर भरपूर आहेत. भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना, लक्षात ठेवा, भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कोण स्थापन केला? जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला होता. हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. चला पुढे जाऊ आपण आता. त्याच्यानंतर उमाजी नाईकांना पकडून देण्यासाठी इंग्रजांना कोणत्या व्यक्तीने सहकार्य केलं होतं? आपले बरेच टेस्ट सिरीजचे प्रश्न आहेत बरं का हे. बघा, कोणत्या व्यक्तीने सहकार्य केलं होतं? आता हे तुम्हाला माहित पाहिजे. उमाजी नाईकचा कालखंड एकदा बघू आपण. उमाजी नाईकांचा कालखंड. उमाजी नाईक कधी होते? तर 1791 ते 1800. आपल्याकडे 32 स्टेट बोर्ड सांगते, रेफरन्स बुक 34 म्हणतात. उमाजी नाईकांना फासावर, म्हणजे कधी फाशी झाली उमाजी नाईकांना? तर उमाजी नाईकांना फासावर लटकवलं 1900, काही जण सांगतात 1832 काय 1834. आता याच्यामध्ये जर बघितलो आपण तर तुम्हाला एक भाग असा दिसेल की उमाजी नाईकांना हे कुठले? तर उमाजी नाईक हे प्रॉपर कुठले आहेत? तर पुणे. पुणे मधलं कोणता भाग? तर पुरंदरचा भाग. पुरंदरचे हे किल्लेदार होते. यांचे वडील पुरंदरचे किल्लेदार आहेत उमाजी नाईकांचे. त्याच्या आजूबाजूचा बराच भाग यांच्या ताब्यात होता. उमाजी नाईकांचे वडील पेशव्यांच्या कालखंडात, छत्रपतींच्या कालखंडात ते किल्ला सांभाळायचे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग उमाजी नाईकांनी पण काम केलंय. आता याच्यावर प्रश्न असा आलाय, उमाजी नाईकाच्या अगोदर, बघा, उमाजी नाईकांच्या अगोदर कोण नेतृत्व करत होतं? कोण नेतृत्व? तर कोण नेतृत्व करत होतं? तर त्याचं उत्तर आहे संतू रामोशी. लक्षात ठेवा, याच्यावर PYQ आहे. याच्यावर काय आलाय? PYQ आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं, उमाजी नाईकांनी, बघा, उमाजी नाईकांनी व संतू रामोशी, त्याच्यानंतर विनोबा रामोशी यांच्या मतीनं पहिला दरोडा, बघा, पहिला दरोडा त्यांनी टाकला होता. कुठं टाकला होता? भांबुर्ड्याला टाकला होता. भांबुर्डे म्हणजे आजचं शिवाजीनगर. कुठलं? पुण्यातलं. भांबुर्डे म्हणजे शिवाजीनगर. इथं त्यांनी पहिला दरोडा टाकला. आणि उमाजी नाईक आणि इंग्रज यांच्यात थोडंसं नंतरच्या कालखंडात बिनसलं त्या गावामुळं. उमाजी नाईकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी बरेच कुटाणे केले होते. सुरुवातीला 500 रुपयापासून बक्षीस ठेवलं होतं. उमाजी नाईक काही सापडले नाही. रॉबर्टसन हा पुण्याचा कलेक्टर होता. कोण आहे? बघा, पुण्याचा कलेक्टर. पुण्याचा कोण कलेक्टर? त्याचं नाव आहे रॉबर्टसन.
हा रॉबर्टसन काय म्हणतो माहित आहे का, की उमाजीला तिथल्या सगळ्या लोकांची मदत होती. उमाजीला राज्य करायचंय, परत एकदा पेशव्यांची सत्ता आणायची आहे आणि म्हणून उमाजीला मदत करणारा वर्ग खूप मोठा आहे आणि उमाजीच्या विरोधात कोणीच जात नाही, त्याच्या विरुद्ध कोणीच आपल्याला काय देत नाहीत, बयान देत नाहीयेत. म्हणून उमाजी इथला राजासारखा वागतोय आणि म्हणून आता उमाजीला पकडणं गरजेचं आहे. म्हणून 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं. 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवूनही फायदा झाला नाही आणि शेवटी उमाजी नाईकांना एकदा पकडलं इंग्रजांनी. पुन्हा मग त्याच्या पत्नीला लेकरावाळांना पकडल्यामुळे उमाजी स्वाधीन झाले. इंग्रजांसोबत सामंजस्याने वागत होते. पुन्हा अजून डबल त्या गावाच्या महसुलाचा प्रश्न आला आणि आता उमाजी नाईकांनी इंग्रजांना सोडलं नाहीये. त्याच्यानंतर पुन्हा काय, इंग्रज आणि उमाजी नाईक यांच्यात एवढा मोठा विद्रोह वाढला किंवा मग दोघांमध्ये ताणतणाव असा झाला. शेवटी इंग्रजांचा एक अधिकारी आहे, त्याचं नाव आहे मंकिनटॉश. हा जो मंकिनटॉश आहे यांनी 10,000 रुपये बक्षीस दिले. 10,000 रुपये काय दिले, बक्षीस दिलं आणि 400 बिघे जमीन. हे 400 बिघे जमीन आणि जन कोणी फक्त बातमी देईल, ज्याने कोणी जर बातमी दिली तो उमाजी नाईक आहे, त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस त्या काळात त्यांनी काय केलं होतं, जाहीर केलं. आणि म्हणून उमाजी नाईकांचे सोबतचे मित्र आहेत कोण, काळू आणि नाना, हे दोघ जण आणि उमाजीची बहीण कोण, जिजा, आणि त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती बापूसिंग काय परदेशी, हे फितूर झालेत. अ ब ड कुठं आहे का बघा, पर्याय क्रमांक उत्तर आहे, पर्याय क्रमांक किती 2. ही सगळी लोक फितूर झाली. काळू नाना हा तर त्याचे साथीदार आहेत. काळू आणि नाना हे उमाजीचे कोण होते, साथीदार आहेत, उमाजीचे साथीदार आहेत उमाजी नाईकांचे. बापूसिंग परदेशी कोण आहे, उमाजींचा जुना शत्रू. उमाजींचा कोण होता, जुना शत्रू आहे, उमाजींचा जुना शत्रू म्हणून ओळखला गेलाय. आणि ही उमाजी नाईकांची कोण आहे, बहीण होती. या बहिणीने उमाजी नाईकांना घरी बोलवलं आणि घरी बोलवून मग उमाजी नाईकांना इंग्रजांच्या स्वाधीन केले आरती ओवाळत असताना. म्हणून याच्यावर कवयित्रीनं कविता पण लिहिली. हा भिवा चांभार नावाचा व्यक्ती कोण आहे, हा भिवा चांभार उमाजी नाईकांचा अतिशय जीवलग मित्र आहे. आणि या जीवलग मित्राने सुरुवातीला जेव्हा इंग्रजांनी यांना पकडलं होतं तेव्हा इंग्रजांच्या तावडीतून सोडून आणण्याचं काम किंवा इंग्रजांच्या तोडीतून सोडून आणण्याचं काम यांनी सुरुवातीला केलं होतं. उमाजी नाईकांचे साथीदार कोण कोण होते, उमाजी नाईकांचे साथीदार कोण, प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. उमाजींचे किंवा उमाजी नाईकांचे, उमाजींचे काय म्हणता येईल आपल्याला, साथीदार कोण होते, तर साथीदारामध्ये त्यांचे अजून नाही प्रश्न आपल्याकडे, भिवाजी, त्याच्यानंतर येसाजी, हे उमाजी नाईकांचे साथीदार आहेत. लक्षात आलं का, भिवाजी, त्याच्यानंतर येसाजी आणि त्याच्यानंतर पांडुजी पण आहेत बघा, अजून पांडुजी, त्याच्यानंतर कृष्णाजी, हे त्यांचे कोण होते, साथीदार आहेत. म्हणजे भिवाजी, येसाजी, पांडुजी आणि कोण, कृष्णाजी, हे त्यांचे साथीदार आहेत. बरोबर आहे. चला आन्सर 2 दिले. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाचा भाग असा होता, तो म्हणजे काय, की उमाजी नाईकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्याच गटातल्या 2 माणसाला एक सैन्य तयार केलं. ही अजून माहिती नाहीये बरं का, बघा बऱ्याच पुस्तकात नाहीये. तर मग इथं ती 2 माणसं कोण होती ज्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी, जसं इंग्रजांनी तंट्या बिल्ल्याला पकडण्यासाठी तंट्या सैन्य तयार केलं, तसं उमाजी नाईकांना पकडण्यासाठी 2 लोकांचा उपयोग इंग्रजांनी केला. त्याच्यामध्ये 2 माणसं आहेत. ती 2 माणसं कोण, जवाहर सिंग नावाचा एक व्यक्ती आहे, जवाहर सिंग, आणि दुसरा एक नाव आहे, त्यांचं नाव आहे शिवनाक महार. बघा काय नाव आहे, शिवनाक महार, शिवनाक महार, आणि कोण आहे, जवाहर सिंग. ही जी 2 माणसं आहेत ही उमाजींच्याच म्हणजे आजूबाजूला वावरणारी माणसं होती. यांना इंग्रजांनी सैन्यात घेतलं. इंग्रजांनी काय घेतलं, सैन्यात घेतलं आणि सांगितलं की तुम्ही उमाजींना पकडून आणा. पण या लोकांची उमाजींनी काय केली, उमाजी नाईकांनी यांची हत्या केली आहे. उमाजी नाईकांनी, बघा उमाजी नाईकांनी यांची काय केली, हत्या केली. बघा लक्षात ठेवा, कशासाठी इंग्रजांनी यांना कुठे घेतलं होतं, सैन्यात, उमाजी नाईकांना पकडण्यासाठी. जवाहर सिंग आणि कोण, शिवनाक महार, या दोघांची उमाजीने हत्या केली होती. लक्षात आलं. चला ठीक आहे, चलो पुढे जायचंय. चला पुढचा क्वेश्चन, हे काल घेतला क्वेश्चन आपण, डबल झालाय समजा. चला बघा, स्त्री समाज सुधारक आणि त्यांच्या जीवनातल्या काही घटना. रोज एक प्रश्न असा देणारच मी,
लक्षात आलं. आपले इतिहासचे प्रश्न बऱ्यापैकी असे येतात, याच्यावर आपली चर्चा पण झाली होती. बघा काय काय प्रश्न आहे तर तो बघू आपण आता याच्यात. बघा, स्त्री समाज सुधारक आणि त्यांच्या जीवनातल्या काही चुकींच्या घटना. वयाच्या 31व्या वर्षी 11 वर्षाच्या मुलीसोबत विवाह करणारे व्यक्ती न्यायमूर्ती रानडे आहेत. रानडेंच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं 1872 मध्ये. रानडेंनी 1873 मध्ये, म्हणजे रानडेंचा जन्म आहे 1842 ला. रानडेंचा जन्म 1842, 18 जानेवारी 1842 ला रानडेंचा जन्म झालेलं ठिकाण आहे निफाड. निफाड म्हणजे जिल्हा कोणता? नाशिक. इथं त्यांचा जन्म आहे. 1873 मध्ये रानडेंनी विवाह केला. रानडेंचा विवाह कुणासोबत झालता? रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांच्यासोबत. त्यांचं वय होतं 11. म्हणून पहिल्या पर्यायामध्ये रानडे कुठे आहेत बघा, उत्तर येते लगेच. बघा म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. यस दिव्या, अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. न्यायमूर्ती रानडे, त्याच्यानंतर के.टी. तेलंग म्हणजे बालविवाहाला सतत विरोध करणारे, पण 1893 मध्ये आपल्या 2 अल्पवयीन मुलींची काय लावली, यांनी लग्ने लावली. ते व्यक्ती कोण होते तर के.टी. तेलंग आहेत. लक्षात ठेवा, के.टी. तेलंग, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, ज्यांना आपण के.टी. तेलंग असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर मॅरेज ऍक्ट पास करण्यासाठी इंग्रजांना मदत केली व आपल्या 13 वर्षीय मुलीचा विवाह कूच बिहारी राजासोबत लावला. व्यक्ती केशवचंद्र सेन. आणि 1828 मध्ये ते 13 वर्षाचे होते. त्यांची नवरी 8 वर्षाची होती. ते व्यक्ती आहेत कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजे बरेच लोक याच्यातून सुटले नाहीयेत असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, चला पुढे जायचंय आपल्याला. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझी जीवनगाथा आत्मचरित्र कोणाचं आहे? तर आता आपल्याला बघायचंय. बघा, माझी जीवनगाथा नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? आता प्र के अत्रे यांचं आत्मचरित्र करेचे पाणी आहे. प्र के अत्रेंचं आत्मचरित्र कोणतं आहे? करेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. प्र के अत्रे म्हणलं की मग यांचं एक वर्तमानपत्र पण आहे बरं का, यांचं वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवा, यांचं एक वृत्तपत्र आहे. कोणतं? मराठा नावाचं. लोकमान्य टिळकांचं सोडून यांचं वेगळं वर्तमानपत्र आहे, जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करणारं वर्तमानपत्र. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप मोठं काम केलेलं आहे. चळवळीत कार्य या वर्तमानपत्राचं होतं. कोणत्या? मराठा वर्तमानपत्राचं. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल आपल्या इकडं बाबा आमटे आहेत. बाबा आमटे यांचा एक लोकबिरादरी प्रकल्प आहे, सगळ्यांनाच माहित आहे. लोक बिरादरी प्रकल्प. लोक बिरादरी प्रकल्प ज्याला आपल्याकडं आपण काय म्हणतो? आनंदवन असं म्हणतो. जे आनंदवन कुठं आहे तर कोणत्या जिल्ह्यात? चंद्रपूर जिल्ह्यात आहे. बाबा आमटे, लक्षात ठेवा. बाबा आमटेंचं काम. बाबा आमटेंचं कोणतं पुस्तक आहे का किंवा कशात काम केलंय का बाबा आमटेंनी? बाबा आमटेंनी नर्मदा बचाव आंदोलनात काम केलंय. नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्या सोबत होते. त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण आंदोलन याच्यामध्ये पण बाबा आमटेंचं योगदान आहे. वन्यजीव संरक्षण आणि नर्मदा बचाव आंदोलन याच्यामध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, ज्यांनी पर्याय क्रमांक 4 उत्तर दिलेत या सगळ्यांचं बरोबर आहे. ज्यांनी पर्याय क्रमांक किती दिलेत? 4 उत्तर दिलेत, त्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख यांचं आपल्याकडं विदर्भात खूप मोठं काम आहे. विदर्भातील बघा, विदर्भातील नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. विदर्भातल्या अनेक मोठ्या शिक्षण संस्था यांनी स्थापन केल्यात. त्या शिक्षण संस्थेला नाव दिलं आहे शिवाजी शिक्षण संस्था. हे शिवाजी शिक्षण संस्था म्हणून यांची ओळख आहे. त्याच्यानंतर अजून प्र के अत्रेचं दुसरं एक पुस्तक आहे बघा. प्र के अत्रे यांच्या संदर्भात डॉक्टर लागू यांचं म्हणजे त्यांनी काम केले किंवा डॉक्टर लागू यांच्यावर, डॉक्टर श्रीराम लागू आपल्या इकडं पिंजरा मूवी मध्ये जे मास्तरचा रोल अदा करणारे होते त्यांच्यावर पुस्तक लिहिले. त्याच्यानंतर यांचं दुसरं एक पुस्तक आहे गाजलेलं, झेंडूची फुले. झेंडूची फुले नावाचं यांचं एक गाजलेला पुस्तक आहे, ते प्र के अत्रेंचंच आहे. पंजाबराव देशमुखांचं एक वाक्य खूप सुंदर आहे बघा. मी काल सर्च करत होतो त्यांना, तर काल त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं एक वाक्य आहे, भूतकाळ विसरा. भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातीभेद पुरा आणि सेवाभाव करा. म्हणजे भूतकाळ विसरा, तलवार विसरा, त्याच्यानंतर जातीभेद विसरा आणि सेवाभाव धरा, हे म्हणणारे पंजाबराव देशमुख आहेत. आणि पंजाबराव देशमुखांना विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये
कृषक क्रांतीचे जनक पण म्हणतात यांना. कृषक क्रांतीचे कोण आहेत? जनक आहेत पंजाबराव देशमुख. यस. चला, प्रबोधनकार ठाकरे यांना तर तुम्हाला माहित आहे, प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक खरा ब्राह्मण गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर ऊठ मराठ्या ऊठ, ऊठ मराठ्या ऊठ हे पुस्तक पण यांचं गाजलेलं पुस्तक आहे, प्रबोधनकार ठाकरे यांचं. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, बघा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचं कार्य आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं. प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच कोण? केशव ठाकरे. लक्षात आलं का? प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच कोण? केशव ठाकरे आहेत, लक्षात ठेवा. चला, म्हणजे हे कोण? बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आहेत आणि त्यांचाच वारसा मग आज जे ठाकरी बाण्यामध्ये आपल्याला दिसतो हे एकंदरीत काम. खरा ब्राह्मण हे कोण आहेत? म्हणून प्रबोधनकारकांना जे आपण पुरोगामी विचाराचे म्हणतो त्याच्या पाठीमागची कारणं ती होती आणि तिथून त्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं होतं ठाकरेंनी. चला, त्याच्यानंतर विजोड व्यक्ती ओळखा. आता विजोड व्यक्तीच्या संदर्भात बघा काय काय सांगितलंय तुम्हाला. इथं थोडासा डेंजर प्रश्न आहे. असे प्रश्न आपल्या इकडं कंबाईनला तुरळक पडतात. यदा कदाचित जर समजा ज्याला आपण म्हणतो की अतिशय हार्ड लेवलचा क्वेश्चन म्हणतो आपण, आता हे सहजासहजी येईल नाही येईल तरी पण बघा एकदा. चला बरं, कमेंट करा, आला पाहिजे तुम्हाला. बऱ्याच जणांनीच करा कमेंट. बघा, तर याचं उत्तर काय माहित आहे का? तर बघू आपण एकेकाकडे जाऊ. आगा खान, मोहम्मद अली जिना आणि मोहम्मद शफी. पण याच्यात थोडंसं वेगळं नाव दिसतंय. कुणाचं? खान अब्दुल गफार खान यांचं. आता हे जे वरचे जे 3 लोक दिसत आहेत ना, हे वरचे 3ही लोक मुस्लिम लीगशी संबंधित आहेत. हे मुस्लिम लीगचे कोण आहेत? हे अध्यक्ष झालेले आहेत. हे वरचे 3ही मुस्लिम लीगचे कोण आहेत? अध्यक्ष झालेला यांचा कालखंड आहे. तिघांनी मुस्लिम लीगचं अध्यक्षपद भूषवलंय. आता आगा खान, जरी समजा मुस्लिम लीग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1900 कितीला? 6 ला झालती. मुस्लिम लीगची स्थापना झालेलं ठिकाण कोणतं आहे? ढाका. पण मुस्लिम लीगचं मुख्यालय कुठं आहे? प्रश्न आहे. मुस्लिम लीगचं मुख्यालय कुठं आहे? अलीगड येथे आहे. अलीगड कुठं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. अलीगड, अलीगड त्यांचं मुख्यालय. पण ढाक्याला त्याची काय झाली होती? स्थापना झाली आहे 30 डिसेंबर 1906 ला. आगा खान आणि सलीमुल्ला खान होते. आगा खान मुस्लिम लीगचे अध्यक्ष झाले. कधी झाले? तर हे 1908 ते 1912 या कालखंडात मुस्लिम लीगचे ते कोण म्हणून काम करत होते? अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. त्याच्यानंतर जिनाने अध्यक्षपद कधी स्वीकारलं होतं? 1919 ते 1930 व पुढं बघा पार 34 सॉरी बघा 1934 पासून ते जवळपास 1947 पर्यंत कोण अध्यक्ष राहिलेत? तर बॅरिस्टर जिना अध्यक्ष राहिलेत. मोहम्मद शफी फक्त 1931 मध्ये अध्यक्ष होते. आणि खान अब्दुल गफार खान राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कुठले नेते? ते कोणत्या प्रांतातले? वायव्य सरहद्द प्रांत. यांचा वायव्य सरहद्द प्रांत आहे. यांनी केलेला एक सत्याग्रह आहे, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित असेल. कोणता सत्याग्रह? पेशावरचा सत्याग्रह आहे, जो किती एप्रिलचा आहे? 23 एप्रिल 1930 मध्ये गांधीजींनी जेव्हा दांडी यात्रा केली तेव्हाचा सत्याग्रह. यांनाच खान अब्दुल गफार खान यांना आपण सरहद्द गांधी या नावाने ओळखतो. सरहद्द गांधी म्हणतात. त्याच्यानंतर बादशाह खान म्हणतात. त्याच्यानंतर अजून दुसरं नाव यांचं सीमांत गांधी या नावाने यांना ओळखलं जातंय. यांची एक संघटना आहे, त्या संघटनेचं नाव आहे खुदाई खिदमतगार. खुदाई खिदमतगार नावाची संघटना. या संघटनेला लाल डगलेवाल्यांची संघटना म्हणतात. लाल डगलेवाल्यांची संघटना. पोशाख लाल होता. दुसरं अजून सगळ्यात महत्वाचं, या संघटनेच्या मार्फत यांनी स्पष्ट सांगितलं होतं कर भरू नका, कर भरायचा नाही. PYQY बघा याच्यावर, कर भरू नका असं कोणत्या संघटनेने सांगितलं? तर याच्यावर PYQY. दुसरा एक गाजलेला व्यक्ती आहे, काय त्याचं नाव? चंद्रसिंग ठाकूर. चंद्रसिंग ठाकूर लक्षात ठेवा. तो कोणत्या फलटणीचा आहे? गढवाल फलटण त्याची होती. या फलटणीचा तो प्रमुख आहे. आणि गढवाल फलटणीला पाचारण केलं इंग्रजांनी. कशासाठी पाचारण केलं होतं? की बाबा तू यांच्यावर गोळीबार कर, पण त्यांनी गोळीबार केला नाही.
चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. झाला आपला आता शेवटच्या जवळ आला आपण. शेवटचा क्वेश्चन आहे, 2च मिनिटं लागेल आपल्याला. बघा, व्यक्तिरेखा ओळखा. यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कनेरसेर येथे झाला. कधी झाला तर 1848. 1848 ओळखा बरं. 1848 ते 1897. काल बी थोडस मध्ये आलते हे. सुरुवातीला लक्षात ठेवा रेल्वे खात्यात कारकून, नंतर पुढे पोस्ट खात्यामध्ये नोकरी केली आहे. पोस्ट खात्यात नोकरी. ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर नावाची पदवी बहाल केली. राव बहादूर पदवी आणि दुसरं जस्टिस ऑफ पीस, या 2 पदव्या त्यांना दिले. जस्टिस ऑफ पीस हे कशासाठी? हिंदू मुस्लिम दंगल्यामध्ये काम केलं यांनी. हिंदू मुस्लिम दंगे झालते मुंबईमध्ये आणि तेव्हा त्यांनी शांतता ठेवण्याचं काम केलं, म्हणून जस्टिस ऑफ पीस. आणि ही राव बहादूर पदवी कशासाठी? कामगारांसाठी केलेलं कार्य. कामगारांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना दिलेली पदवी आहे. चला बरोबर आहे. ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक उत्तर 4 आहे त्या सगळ्यांचं बरोबर आहे. M.N. लोखंडे, जाणून बुजून मी तसं लिहिलंय. नारायण मेघाजी लोखंडे लिहिलं नाही. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दीनबंधूचे ते व्यवस्थापन त्यांनी हाती घेतलं होतं आणि उत्तर आहे लोखंडे. काल याच्यावर थोडीफार आपली चर्चा पण झाली होती. नारायण मेघाजी लोखंडे असं आपल्याला सांगता येईल. यस बरोबर आहे. बघा, त्याच्यानंतर कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकरांनी 1877 मध्ये आपलं वर्तमानपत्र चालू केलं. कोणतं? दीनबंधू. हे दीनबंधू सत्यशोधक समाजाचं काय मुखपत्र आहे. कोणत्या समाजाचं? सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून काम केलंय. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाच्या झेंड्याखाली, लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाच्या झेंड्याखाली मिरवणूक काढण्याचं काम. त्याच्यानंतर टिळक व आगरकरांची मिरवणूक काढली होती कृष्णाजींनी. टिळक व आगरकर यांची त्यांनी कधी मिरवणूक काढली होती? मिरवणूक कधी काढली होती? 1800 कितीला? 82ला, जेव्हा ते डोंगरीच्या तुरुंगातून सुटून आलते. हे कुठून? डोंगरीच्या तुरुंगातून सुटल्यानंतर, डोंगरीच्या तुरुंगातून यांची सुटका झाली आणि डोंगरीच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर टिळकांची नागरकरांची मुंबईमध्ये मिरवणूक काढणारे व्यक्ती कृष्णराव भालेकर आहेत. त्याच्यानंतर N.M. जोशी, म्हणजे तुम्हाला माहित असेल नारायण मल्हार जोशी. नारायण मल्हार जोशी यांची संघटना कोणती? सोशल सर्व्हिस लीग. सोशल सर्व्हिस लीग कोणत्या समाजाच्या मार्फत होतं हे योगदान? प्रार्थना समाजाच्या मार्फत. 1900 किती मध्ये? 11. कशासाठी काढलं होतं हे? कामगारांची उन्नती होणे, कामगाराची उन्नती करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. दुसरे व्यक्ती आहेत मुकुंदराव पाटील. गणपतराव पाटलांचा मुलगा हा. गणपतराव पाटील यांचा मुलगा. गणपतराव पाटील यांचा मुलगा. आणि यांनी एक वर्तमानपत्र काढलं होतं. कोणतं वर्तमानपत्र होतं यांचं? दीनमित्र. हे दीनमित्र काय यांचं वृत्तपत्र आहे. हे कशासाठी काढलं होतं? सार्वजनिक सभेला, सार्वजनिक सभेला काय करण्यासाठी? विरोध. इकडून येतोय का? सार्वजनिक सभेला विरोध करण्यासाठी, विरोध करण्यासाठी दीनमित्र. दीनमित्र सार्वजनिक सभा, दीनमित्र सार्वजनिक सभेची स्थापना झाली आणि त्याचे प्रमुख होते मुकुंदराव पाटील. लक्षात ठेवा, हे त्यांचे पुस्तक आहेत. चला बघा, मुकुंदराव पाटील कुणाला? सार्वजनिक सभेला विरोध करण्यासाठी दीनमित्र सार्वजनिक सभेची त्यांनी काय केली? ती स्थापना. आणि त्यांचं वर्तमानपत्र आहे का? कोणतं? हे दीनमित्र वर्तमानपत्र. कुणाचं? मुकुंदराव पाटलांचं. चला शेवटचा क्वेश्चन. धर्मशुद्धीकरण करण्यासाठी कोणतं, बघा कोणती संघटना स्थापन झाली म्हणताय? धर्मशुद्धीकरण करण्यासाठी पतितोद्धार संघटना कोणी स्थापन केली? आता आपल्याकडे काय होतं तसं तर जर बघितलं ना आपण तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा काय केलं? धर्मशुद्धीकरण केलं. बघा कोण केलंय? छत्रपती शिवाजी महाराज. बघा छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम, आपल्याकडे पुरावे असलेले, यांनी प्रथमच काय केलं? धर्मशुद्धीकरण केलं. मग आता हे धर्मशुद्धीकरण केलंय, मग हे धर्मशुद्धीकरण कुणाचं केलं? तर प्रतापराव गुज्जर.
प्रतापराव गुज्जर यांचं काय केलं, धर्मशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्याच्यानंतर पुन्हा मग आपल्याकडे याचं उत्तर बऱ्यापैकी चला कोण कोण दिलंय, ज्यांनी पर्याय क्रमांक 4 उत्तर दिले बरं, दिव्या, त्याच्यानंतर पुन्हा गायत्री यांनी उत्तर दिले बरोबर आहे, राधाकांत देव. बघा पुन्हा मग इथं राधाकांत देव यांचं काम असेल, लक्षात आलं, यांनी त्याच्यामध्ये काम केले. राधाकांत देव यांची संघटना पण आहे दुसरी एक कोणती, धर्मसभा. ज्या व्यक्तीने कशाला विरोध केला, सतीबंदीच्या कायद्याला विरोध. बघा सतीबंदीच्या कायद्याला यांनी काय केला, विरोध केला होता. सतीबंदीच्या कायद्याला विरोध करणारे व्यक्ती कोण आहेत, तर राधाकांत देव आहेत. दुसरं आता इकडे येऊ आपण कुणाकडे, देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोरांचं काय होतं, तत्वबोधिनी. लक्षात ठेवा, तत्वबोधिनी वर्तमानपत्र किंवा पत्रिका होती यांची, तत्वबोधिनी पत्रिका. त्याच्यानंतर दुसरं तत्वबोधिनी सभा, तत्वबोधिनी सभा पण आहे यांची, तत्वबोधिनी सभा काढले. पुन्हा ब्राह्मो समाजात आलते आणि यांचा पुन्हा समाज झाला. कोणता समाज आहे, आदि ब्राह्मो समाज. आदि ब्राह्मो समाजाची यांनी काय केली ती स्थापना, आदि ब्राह्मो समाज. त्याच्यानंतर दुसरं स्वयंरचित, स्वयंरचित जीवनचरित, स्वयंरचित जीवनचरित हे यांचं आत्मचरित्र आहे, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. कुणाचं, हे देवेंद्रनाथ टागोरांचं. तुम्हाला दुसरं राहिलंय आता, कोण राहिलेत, स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती 1875. कोणता समाज, आर्य समाजाची स्थापना. आर्य समाजाची काय केली होती, स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वतीने. स्वामी दयानंद सरस्वती यांचा ग्रंथ कोणता आहे, सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश. वेदाकडे परत चला संदेश, वेदाकडे परत चला हा संदेश देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर यांचं पण धर्मशुद्धीकरणाची चळवळ आहे, यांनी पण धर्मशुद्धीकरण चळवळ चालू केली ती, पण ही धर्मशुद्धीकरणाची चळवळ त्यांची 1883, म्हणून यांच्यावर विषप्रयोग झाला आणि त्याच्यामध्येच त्यांचं काय झालं, निधन झालं होतं. स्वामी दयानंद सरस्वतींचं आर्य समाजाची स्थापना त्यांनी कुठे केली होती, मुंबईला केली होती. हे लय महत्वाचा भाग आहे त्यांचा, लक्षात ठेवा. यांचं पूर्ण नाव बी विचारले बघा आता, जुने पिवाय किंवा ते मूळशंकर काय म्हणतो आपण, मूळशंकर करणदास किंवा मग त्यांना आपल्याकडे काय म्हणतो आपण, अंबाशंकर. मूळशंकर अंबाशंकर काय तिवारी असं त्यांचं नाव. वरी राहिलेत कोण आता, एकटेच विवेकानंद. विवेकानंदांचं 1897 मध्ये स्थापन झालेलं काय, रामकृष्ण काय मिशन, रामकृष्ण मिशन किंवा रामकृष्ण मठ. हे कुठं स्थापन केलं तर विवेकानंदांनी, बेलूरला. त्याच्यानंतर राजयोग, कर्मयोग, भक्तियोग हे त्यांचे पुस्तक आहेत, हे विवेकानंदांचे ग्रंथ आहेत. त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत, लक्षात ठेवा पोरांनो, प्रबुद्ध भारत हे विवेकानंदांनी काढलेलं वर्तमानपत्र आहे, जे नंतर आपल्या इकडं बाबासाहेबांनी पण त्याच नावाने काढलेलं वर्तमानपत्र होतं. 1893च्या कुठल्या परिषदेला, शिकागोच्या धर्म परिषदेला हे गेले होते, धर्म परिषद. बस याच्यावर लई प्रश्न आहेत विवेकानंदांचा. 1897चं कोणतं, रामकृष्ण मिशन किंवा काय रामकृष्ण मठ. कुठं काढले, बेलूर. बेलूर कुठं आहे तर पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले आजचे एकूण 10 प्रश्न आपले काय झालेत, संपलेले आहेत. चला ठीक आहे, बाकी उद्याच्या लेक्चरला आपण भेटू. चलो ठीक आहे, चलो थँक्यू. बघा जास्तीत जास्त पोरांपर्यंत लिंक पाठवा, आपण हे पुढं कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. लक्षात आलं, व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत गेला पाहिजे, पोरांना फायदा होईल. बरेच PYQ तुमच्या याच्यामध्ये कव्हर पण होऊन जातील. ठीक आहे, चलो भेटू पोरांना उद्या सकाळी 8:15 वाजता. थँक्यू.